नमस्कार. मी डॉक्टर वाघमारे लक्ष्मीकांत भानुदास, आशा योग निसर्गोपचार व पॅरामेडिकल इन्स्टिट्यूट शिरूर ताजबंद, त्याचबरोबर राष्ट्रीय प्राकृतिक चिकित्सा संस्थान पुणे, आयुष मंत्रालय, भारत सरकार यांच्या मार्फत मला रिसर्च फेलोशिप मिळालेली आहे आणि मी गांधी तत्वज्ञानामध्ये रिसर्च करतोय. तर या ठिकाणी श्री सचिन गोपाळराव वळसिंगीकर सर आलेले आहेत, जे आपल्याला ज्यांचं शिक्षण पोस्ट ग्रॅज्युएट झालेलं आहे शिवाजी कॉलेज परभणीमधून, MSc ऍग्रिकल्चर ना सर, आणि ते सेंद्रिय पद्धतीनं शेती करण्याचा व्यवसाय करतात. आपण या ठिकाणी सेंद्रिय शेतीचं डिटेल वर्गीकरण माहिती आपण या ठिकाणी सरांकडून जाणून घेणार आहोत. बापूजींचं एक अपूर्ण राहिलेलं स्वप्न होतं, जे की प्राकृतिक चिकित्सा प्रचार प्रसार खेडोपाडी करणे, खेडोपाडी जाऊन प्रत्येक नागरिकांना आरोग्य शिक्षण आणि त्याचबरोबर स्वच्छतेची शिक्षण लोकांना देऊन विविध आजार विकार कमी करण्यासाठी प्रयत्न करणे, हे बापूजींचं राहिलेलं अपूर्ण स्वप्न आहे, की ज्यांनी बापूजींनी त्यांचे 18 रचनात्मक विधायक कार्यांची एक पुस्तिका लिहिलेली आहे. त्याच्यामध्ये स्पष्ट ह्या त्यांच्या राहिलेल्या कामाचा उल्लेख आहे. तर आपण सध्या जी अन्नग्रहण करतो, शेतामधून उत्पादित झालेले भाजीपाला असेल किंवा धान्य असतील, ज्वारी असेल, कुठल्याही प्रकारचं असेल, किंवा आपण दूध वगैरे पासून सुद्धा सुरुवात करतो सकाळची. तर हे जे अन्न आहे ते पौष्टिक पद्धतीने जर आपण ग्रहण केलं, पद्धतीचं अन्न जर आपण ग्रहण केलं, तर आपल्याला वेगवेगळे विविध विकार होत नाही. मग त्यासाठी आपल्या सर्वांना रासायनिक युक्त शेतीबद्दल होणारे तोटे माहीत पाहिजेत. त्याचबरोबर सेंद्रिय पद्धतीनं पिकवलेलं अन्नधान्य आणि शेती केल्याच्या नंतर काय लाभ होतो हे सुद्धा आपल्याला माहीत पाहिजे. यासाठी मी या विषयाचे एक्सपर्ट श्री सचिनजी वळसिंगीकर साहेबांना मुलाखतीसाठी या ठिकाणी मी बोलवलेलं आहे. तर त्यांना मी आपल्या या विषयासंदर्भात काही प्रश्न विचारणार आहे आणि ते आपल्याला मार्गदर्शन करणार आहेत. तर राष्ट्रीय प्राकृतिक चिकित्सा संस्थान, आयुष मंत्रालय, भारत सरकार, पुणे यांचा एक संशोधकीय अभ्यासक म्हणून, त्याचबरोबर योग निसर्गोपचाराचा 1998 पासूनचा प्रॅक्टिशनर, प्रचारक, प्रसारक म्हणून, त्याचबरोबर इंटरनॅशनल नॅचरोपॅथी ऑर्गनायझेशनचा एक सक्रिय कार्यकर्ता म्हणून मी ही मुलाखत आयोजित केली आहे सर, की जेणेकरून लोकांना त्यांच्या आरोग्याविषयीची माहिती चांगल्या पद्धतीनं ग्रहण करता यावं आणि त्या अनुषंगानं त्यांनी भविष्यामध्ये काळजी घ्यावी स्वतःची. तर सर नमस्कार. तर माझा पहिला प्रश्न आहे आपल्याला, की सेंद्रिय शेती म्हणजे काय, ते आपल्या श्रोत्यांना कृपया करून सांगावं. नमस्कार, मी सचिन वळसिंगकर बोलतो. सेंद्रिय शेती म्हणजे नैसर्गिक निविष्ठापासून निर्माण झालेल्या ज्या काही गोष्टी आहेत, जसं की शेणखत, हा काही निसर्गात जनावरांपासून निर्माण होणार आहे, निसर्गातः निर्माण होणारी प्रक्रिया. शेणखत असेल, पालापाचोळा असेल, किंवा पालापाचोळा किंवा आणखी जे कुजणारे बरेचसे काही घटक आहेत, ते शेतीमध्ये टाकून त्याच्यापासून जमिनीचं आरोग्य अबाधित ठेवून मग जे आपल्या पदरामध्ये पडणारं उत्पन्न आहे, त्या पद्धतीची केलेली जी शेती आहे तिला ही सेंद्रिय शेती असं आपल्याला म्हणता येईल.